तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे इनसाइड द एटम संदर्भात युजेस ऑफ आयसोटोप्स. आता युजेस ऑफ आयसोटोप संदर्भात आपण पाहिलं होतं की आयसोटोप्स काय आहेत. तर आयसोटोप्स मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ते एकाच मूलद्रव्याचे आहेत, बरोबर, एकाच मूलद्रव्याचे, परंतु त्यांच्यामध्ये फरक जर पाहिला आपण तर अणु क्रमांक सारखा आहे, मात्र जे अणुभारांक आहे ॲटॉमिक मास. तर लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला अगोदर काय करतो, आवर्जून या ठिकाणी एक रिवाइज करून देतो की आयसोटोप्स काय आहे. तर आयसोटोप्स ज्यांना मराठीमध्ये आपण समस्थानिके म्हणतो, यांचं वैशिष्ट्य आहे की यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे हा ॲटॉमिक नंबर कसा असतो, सारखा. म्हणजेच यांच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन है ना, प्रोटॉनची संख्या ही कशी असते, सेम असते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे सुद्धा सेम असतात, कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या संख्येलाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक, तो सारखा आहे. मात्र जे यांचा ॲटॉमिक मास नंबर आहे, ॲटॉमिक मास नंबर हे मात्र कसं असतं, याच्यामध्ये डिफरंट म्हणजे वेगळं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. वेगवेगळी असणे याला काय म्हणतो आपण, डिफरंट असणे. जसं की मी तुम्हाला त्या दिवशी एक एक्झाम्पल घेतलं होतं कार्बनचं. कोणाचं, कार्बन. आता पहा, कार्बन संदर्भात जर पाहिलं आपण तर कार्बन मध्ये 3 आयसोटोप्स आहेत, C12, C13 आणि C14, बरोबर. तुम्ही याला असं C12, C13, C14 असं पण लिहू शकता. यामध्ये प्रोटॉनची संख्या जर पाहिली आपण तर याही कार्बन मध्ये 6 आहे, इथेही 6 आहे, इथेही 6 आहे. इलेक्ट्रॉनची संख्या जर पाहिली याही कार्बन मध्ये 6 आहे, इथे 6, इथे 6. पण न्यूट्रॉनची संख्या जर पाहिली तर C12 मध्ये आहे 6, C13 मध्ये आहे 7 आणि C14 मध्ये आहे 8. आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे A हे काय असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची काय असते, बेरीज. मग मला सांगा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आपल्याला करायची. मग इथे पहा, हे 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन, म्हणून यामध्ये ॲटॉमिक मास नंबर किती आला याचा, 12. कोणाचा, C12 चा. त्यानंतर इथं पहा 6 आणि 7 यांची बेरीज किती होईल, 13. म्हणून C13 चा ॲटॉमिक मास नंबर किती आला, 13. 6 आणि 8, 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन यांची बेरीज किती आली, 14. म्हणून ॲटॉमिक मास नंबर किती आला, 14. म्हणून लक्षात घ्या, ॲटॉमिक मास नंबर ज्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, A, आणि जी कशाची बेरीज असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज, ती या तिन्हीमध्ये वेगवेगळी आहे. म्हणजे मूलद्रव्य एकच, परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असल्यामुळे हे 3 एकमेकांचे काय आहे, आयसोटोप्स आहे. आता हे समजून घेतल्यावर आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ की या आयसोटोपचे युजेस काय काय आहेत. पहिला जो आयसोटोप आपल्याकडे आहे तर तो आहे युरेनियम 235, अर्थातच युरेनियम 235. तर हा एक रेडिओ एलिमेंट्स आहे. म्हणजे याच्यातून काय होतात बरं, काय बाहेर पडतात, रेडिएशन म्हणजे किरणोत्सरी मूलद्रव्य आहे, ते किरण बाहेर पडतात. पहिला वापर जर पाहिला तर तो आहे न्यूक्लिअर फिजन. आता न्यूक्लिअर फिजन काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. की तुम्ही आतापर्यंत शिकत आलेला की पाण्यापासून वीज तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, जलविद्युत है ना, वॉटर इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर दगडी कोशापासून वीज तयार होते, त्याला काय म्हणतो आपण, औष्णिक वीज. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, थर्मल इलेक्ट्रिसिटी. सूर्यप्रकाश जे आहे त्याच्या साहाय्याने सुद्धा वीज होते, त्याला आपण म्हणतो सौर ऊर्जा है ना, सोलार एनर्जी. त्यापासून सुद्धा वीज तयार होते. तर तशाच पद्धतीनं ऍटम म्हणजे अणु, अणुपासून सुद्धा
का तयार होते, वीज तयार होते. पण ते अणू कोणाचे पाहिजे, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स. युरेनियम सारखे जे किरणोत्सर्गी मूलद्रव्ये असतात तर त्यांच्यामध्ये क्षमता आहे की ते वीज तयार करतात. मग त्यांच्यापासून वीज तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये अणूंची काय करावी लागते, फोड करावी लागते. त्याला केंद्रकीय विखंडन म्हणतात. हे आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणारच आहोत. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण न्यूक्लिअर फिजन डिटेल मध्ये बघणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की युरेनियम 235 मध्ये क्षमता आहे की त्यापासून आपण काय तयार करू शकतो, इलेक्ट्रिसिटी. आणि ही इलेक्ट्रिसिटी म्हणजेच हे काय असेल, न्यूक्लिअर पॉवर. काय असेल हे, न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुविद्युत है ना. अणुविद्युत आपण कशापासून तयार करतो, तर ते युरेनियम 235 या हेवी आयसोटोप पासून. युरेनियमचे पण बरेच आयसोटोप आले, युरेनियम 232, युरेनियम 233. तर ठीक आहे, आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर पुढचा मूलद्रव्य आहे कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 चं वैशिष्ट्य काय आहे, इट इज युजफुल फॉर ट्रीटमेंट द कॅन्सर. कॅन्सर कशाला म्हणतो आपण, कॅन्सरला शॉर्टली डिफाइन करायचं असेल तर आहे अनवॉन्टेड सेल ग्रोथ. म्हणजे पेशींची अनियमित वाढ ज्या रोगामध्ये होते त्याला म्हणतो आपण कॅन्सर, कर्करोग. अतिशय जीव घेणा आजार आहे. थर्ड स्टेजला त्याच्या स्टेजेस आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि काही स्टेजेस नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा होत नाही. म्हणजे फटल डिसीज आहे, ज्याला माणूस मृत्युमुखी पडू शकतो. त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट पण असतात, केमोथेरपी वगैरे, ज्याच्यामुळे लाईफ स्पॅन वाढवता येतो. पण ओव्हरऑल हे जे कॅन्सर आहे, कॅन्सर मध्ये मी सांगितलं तुम्हाला काही थेरपीज असतात. तर त्या थेरपीज मध्ये, ट्रीटमेंट मध्ये कोणाचा वापर करतो आपण, कोबाल्ट 60 या आयसोटोपचा वापर करत असतो. त्यानंतर आहे आयोडीन 131. हा जो आयसोटोप आहे हा कशासाठी कामी येतो, ग्वायटर. ग्वायटर म्हणजे काय माहितीये का, गलगंड. पण आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण जर कमी झालं, मिठामध्ये काय असतं माहिती ना तुम्हाला, लक्षात घ्या, जे आपण मीठ खातो ना त्यामध्ये मुख्य प्रमाण असतं आयोडीनचं. कोणाचं असतं, आयोडीन. आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे जो आजार होतो तो आहे ग्वायटर. ग्वायटर हा आजार आपल्या एक ग्रंथी पाहतो आपल्या, त्या ग्रंथीचं नाव आहे थायरॉइड ग्लँड. त्या नाव आहे थायरॉइड ग्लँड. तर ही जी थायरॉइड ग्रंथी आहे तर या ग्रंथी संदर्भातला हा ग्वायटर आजार आहे. आणि त्याचा उपचार करायचा असेल तर आपण कोणता आयसोटोप वापरणार, आयोडीन 131. त्यानंतर आहे सोडियम 24. तर आतापर्यंत आपण सोडियम मध्ये तुम्ही जेव्हा ऍटॉमिक मास पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला 23 दिलं होतं. किती दिलं होतं, 23 सोडियमचं, है ना. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जे सोडियम आहे यामध्ये याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे प्रोटॉन 11, इलेक्ट्रॉन 11. पण जनरली आपण न्यूट्रॉन किती घेतो, त्याचं 12 घेतो. आणि म्हणून त्याचा ऍटॉमिक नंबर जरी 11 असेल पण ऍटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज सांगा बरं, 11 आणि 12 किती होतील, 23. 23 आपण जनरली घेत असतो. पण हेवी आयसोटॉप जे आहे त्याच्यामध्ये एक न्यूट्रॉन जास्त असतो. म्हणजे मी सामान्यपणे सांगतो की न्यूट्रॉन सोडियम मध्ये 12 असतात. पण काही सोडियम असे आहेत हेवी आयसोटॉप ज्यामध्ये 12च्या ऐवजी किती न्यूट्रॉन आहेत, 13 आहेत. तर असा सोडियम 24 हा जो आयसोटोप आहे याचा वापर पहा. डिटेक्शन ऑफ क्रॅक्स इन द अंडरग्राउंड पाईप. क्रॅक म्हणजे काय, लिकेज. तुम्हाला माहित आहे की आजकाल बांधकामामध्ये जर पाहिलं आपण तर अंडरग्राउंड काय असते, पाईपची फिटिंग असते किंवा जे वॉटर सिस्टीम असते पाण्यात पाणी पुरवठा करणारे, तर त्यांची पूर्ण पाईपलाईन कुठं असते, अंडरग्राउंड जमिनीच्या खालून असते. मग मोठमोठ्या शहरामध्ये जर पाईपलाईन फुटली किंवा कुठे लिकेज असेल तर हे शोधण्यासाठी कशाचा वापर होतो, सोडियम 24. त्यानंतर आहे रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स. जेवढी काही असतील लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणलो बघा, ऍटॉमिक नंबर 82 ते 92 हे जे मूलद्रव्य आहेत ना, हे मूलद्रव्य रेडिएशन बाहेर फेकतात. म्हणून यांना आपण काय म्हणायचं, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स. काय म्हणायचं,
रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स हे नॅचरल आहेत म्हणजे नैसर्गिक, आणि यानंतरचे मी तुम्हाला सांगितले की 92 ते 118 हे कोणते असतात सिंथेटिक म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेले आर्टिफिशियल एलिमेंट्स. मग आता हे जे रेडिएक्टिव्ह आयसोटोप आहे याचा वापर काय आहे? फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. तुम्हाला माहिती आहे का अन्न नासतं का किंवा खराब का होतं? कशामुळे होतं बरं? फ्रीज मध्ये ठेवलं अन्न लवकर खराब होतं का? नाही. कारण अन्न खराब कशामुळे होतं? टेम्परेचर, आणि दुसरं आहे मायक्रोब्स जे सूक्ष्म जीव असतात ना, हे काय करतात? अन्न जे आहे हे याला काय करतात? स्पॉइल म्हणजे अन्नाला काय करतात? हे नाश करतात त्यातल्या महत्वाच्या घटकाचा. बरोबर आहे, अन्न नासतं. मग असं फूड जर प्रिझर्व करायचं असेल म्हणजे बराच काळ अन्न टिकवून ठेवायचं असेल, सूक्ष्म जीवांचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये, त्यासाठी कशाचा वापर करायचा असतो? रेडिएक्टिव्ह आयसोटोपचा वापर करायचा असतो. त्यानंतर आहे कार्बन 14. कार्बनचे 3 आयसोटोप पाहिले आपण, C12, C13 आणि C14. पैकी C14 जो आहे ना, तर हा रेडिओ आहे. रेडिओ म्हणजे काय माहितीये का? की याच्यातून किरण बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? किरण बाहेर पडतात. आता एक लक्षात घ्या की जो कार्बनचा C12 आहे हा असतो नॉन रेडिओ म्हणजे याच्यातून किरण बाहेर पडत नाही, हा नष्ट होत नाही. आता सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आपण आहोत, आपल्या बॉडीमध्ये दोन्ही कार्बन आहेत, C12 पण आहे आणि C14 सुद्धा आहे. पण जेव्हा आपली डेथ होते म्हणजे कोणत्याही सजीवाचा मृत्यू होतो तर त्याच्या शरीरामधलं कार्बन 12 नष्ट होत नाही. काय नष्ट होत नाही म्हणलो मी? कार्बन 12. तर आपल्या कोणत्याही प्रकारचा सजीव असू द्या तर त्याच्या डेथ नंतर मी सांगितलं की कार्बन 12 जो आहे हा नष्ट होत नाही. कारण तो कसा आहे? नॉन रेडिएक्टिव्ह म्हणजे त्याच्यातून किरण जे बाहेर पडणारच नाहीत, तर ते नॉन रेडिएक्टिव्ह असणार. परंतु आपल्या बॉडीमध्ये जो कार्बन 12 असतो हा कसा आहे सांगा? रेडिएक्टिव्ह. म्हणजे याच्यामुळे काय होतं की हाफ लाईफ म्हणजे एखादं जीवाश्म हे किती जुनं आहे. समजा आपल्याला डायनोसॉरचे अवशेष सापडले. कोणाचे? डायनोसॉरचे. मग डायनोसॉरचे अवशेष किती जुने आहे हे कसं मोजायचं? तर यासाठी एक मेथड असते, त्या मेथडला म्हणायचं पहा कार्बन डेटिंग मेथड. कोणती मेथड म्हणायचं याला? कार्बन डेटिंग मेथड. आता ही मेथड कोणी शोधलेली आहे? विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी. कोणी शोधली? विलार्ड लिबी. या विलार्ड लिबीने काय शोधलं की एखादं जीवाश्म हे किती जुनं आहे, किती वर्ष जुनं आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काय करा? C14 to C12 हे गुणोत्तर काढा. एक रेशो काढायचा आहे तुम्हाला. समजा आपल्या डायनोसॉरचा अवशेष सापडलं, मग यामध्ये त्या शरीरामध्ये C14चं प्रमाण किती आहे C12च्या तुलनेमध्ये? C12च्या प्रमाणात C14 किती नष्ट झाला? कारण हळूहळू ते नष्ट होत जातो. कारण हा कसा आहे? रेडिएक्टिव्ह. हा कसा आहे? नॉन रेडिएक्टिव्ह. मग हे गुणोत्तर जर काढलं तर काय कळतं का? डिटरमाइनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट म्हणजे जेवढ्या पुरातन वस्तू आहेत त्यांचा आपल्याला जर कालावधी शोधायचा असेल की हे किती वर्ष जुनं आहे, तर यासाठी आपण कशाचा वापर करतो? कार्बन डेटिंग मेथड. आणि त्यामध्ये कशाचा यूज केला आपण? कार्बन 14चा यूज केला. अशा पद्धतीचे हे आयसोटोपचे यूज आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये काय समजून घेणार आहोत की युरेनियम पासून वीज निर्मिती कशी होते. प्रोसेस आपण उच्चारली होती न्यूक्लिअर फ्युजन. त्या संदर्भात आपण डिटेल मध्ये डिस्कस करू.